नियंत्रण ठेवा परिस्थितीवर, विश्वास ठेवा कर्मावर. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही म्हणजे भावनांचा समुद्र होय. वरून तुम्ही शांत दिसता, पण आज ज्वालामुखी असतो. लोक म्हणतात वृश्चिक म्हणजे गूढ रास, पण तुम्ही म्हणजे गूढ नाही तर गहिरं किंवा सखोल होय. कारण जिथे इतर लोकांचं मन थांबतं तिथे वृश्चिक राशीचा संघर्ष सुरू होतो. वृश्चिक रास म्हणजे आत्मविश्वास, निष्ठा आणि पुनर्जन्माची ताकद देखील असते. जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथे तुम्ही पुन्हा उभं राहता. निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात तुमची रास येते. ते स्थान तुम्हाला ही ताकद देतं. हा डिसेंबर महिना तुम्हाला सांगतोय तुमचं धैर्य तुम्हाला घडवणार आहे. संघर्ष म्हणजे तुमच्यासाठी शिक्षण असतं. ती तुमचं बळ वाढवणारी एक प्रक्रिया असते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण डिसेंबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला राशीत विराजमान आहेत. त्यांच्या सोबतीला कर्मेश आहेत. 7 डिसेंबर रोजी मंगळदेव राशी परिवर्तन करून तुमच्या धनस्थानात प्रवेश करतील. एकंदरीत या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक, प्रोग्रेसिव्ह राहणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व हे मुळातच स्थिर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतं. तसंच थोडंसं रहस्यमय देखील असतं. या महिन्याचा विचार केला असता भावना अधिक बुद्धी म्हणजे विजय होय. तुम्ही जे काही कराल ते संपूर्ण मनाने करा. भावनांच्या आहारी जाऊ नको तर बुद्धीने निर्णय घ्या हा सल्ला देण्यात येत आहे. धन कुटुंबवाणी या दृष्टीने या काळात तुमचे धनयोग वाढत आहे. सोबतीला खर्च देखील वाढणार आहे. राशी स्वामी स्वतः धनस्थानात येणार असल्यामुळे विशेष धनयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. विशेषतः घर आणि आरोग्यावर काही खर्च होऊ शकतात. कुटुंबात तुमच्या मताला विशेष महत्त्व दिलं जाईल. मात्र कुणाला अतिरिक्त नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नका. वाणीत गोडवा ठेवा. शब्दांमध्ये विष नाही तर विश्वास ठेवा. ते या काळात लाभदायक राहील. पराक्रम परिश्रम या दृष्टीने धार्मिक व कौटुंबिक कारणांनी केलेले अनेक प्रवास वाढतील. कामाचा ताण वाढेल, परंतु परिणाम फायदेशीर ठरेल. प्रत्येक थकव्याच्या शेवटी तुम्हाला एक आत्मसंतोष किंवा आत्मसमाधान मिळणार आहे हे लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, मातृसौख्य या दृष्टीने तुम्हाला घरातील वातावरण बदललेलं वाटेल. आईसोबत मस्त गप्पा गोष्टी होतील. वाहन चालवताना संयम ठेवा. एका विशिष्ट वेगात गाडी चालवा. वाहन दुरुस्तीवर खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो खर्च तुम्हाला टाळता येणार नाही, म्हणून तशी मानसिकता तुम्ही तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने अभ्यासात तुम्ही मन एकाग्र केलं पाहिजे. कारण या काळात तुमचं मन विचलित करणारे काही लोक तुम्हाला भेटतील. मात्र तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करायला हवं. प्रेमामध्ये तीव्र भावना येतील, ज्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या. विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक राहील. आपलं नातं विश्वासावर उभं करा, संशयावर नाही. संततीच्या बाबतीत तुम्हाला आनंददायक बातम्या मिळतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यरित्या उत्तम राहील. सर्दी, खोकला हा विषय वेगळा झाला. या गोष्टी मानवी शरीराला लागू असतात.
शत्रूंचे डाव निष्फळ ठरतील म्हणून त्यांच्याकडे अधिक लक्ष देऊ नका. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता वाढणार आहे, मात्र त्यासाठी तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढा. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृश्चिक जातकांसाठी पुन्हा एकदा मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण राशी स्वामीसह ते तुमचे षष्ठेश देखील आहेत. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. व्यावसायिक जातकांना भागीदारातून लाभ प्राप्त होणार आहे, मात्र महत्त्वाच्या कागदपत्रावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. निवड, निर्णय आणि दृढ इच्छाशक्ती या गोष्टी तुमच्या करिअरसाठी जादुई ठरणार आहेत. थोडक्यात या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने मागील काही जुन्या आठवणी तुमच्या मनात जाग्या होऊ शकतात. गेलेली वेळ परत येत नसते. ध्यान, भजन यामध्ये वेळ घालवा. त्यातून तुम्हाला मानसिक शांतता प्राप्त होईल, आरोग्य स्थिर राहील, रात्रीची झोप पूर्ण घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास 5 तारखेपर्यंत गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. तुमचे राशी स्वामी राशीत असणं देखील अत्यंत सकारात्मक बाब आहे. कर्मेश राशीत असणं ही देखील मोठी भाग्यवर्धक घटना आहे. एकंदरीत या काळात तुमच्या पत्रिकेतील धर्मत्रिकोण प्रबळ झालेला आहे. पंचमेश पंचमाच्या पंचमात राशी स्वामी राशीत अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत, म्हणून या काळाचा पूर्ण सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात केतू ग्रह विराजमान असून कर्म अधिपती राशीत विराजमान आहेत. कधीकधी तुमचं आयुष्य तुमच्यातील संयम तपासेल. वृश्चिक राशीने लक्षात ठेवावं की सर्वात शेवटी तुम्ही नक्कीच जिंकता. स्वतःवर नियंत्रण ठेवा. परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. विचार हे विषारी नसतात. तेजस्वी कृती ही वृश्चिक राशीची खरी ओळख आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा. ग्रह तुमच्या पाठीशी आहेत. जुने स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. ज्यांनी संयम ठेवला त्यांचं भाग्य महिन्याच्या शेवटी खुलणार आहे. 6 डिसेंबर रोजी तुमचे लाभेश बुधदेव तुमच्या राशीत येतील. त्यातून सकारात्मकता निर्माण होईल. या सर्व गोष्टी या काळात लक्षात घ्याव्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने प्रवास आणि धार्मिक कार्यावर तुमचा मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. परदेशात संपर्क केल्यामुळे विविध संधी निर्माण होतील. काही अनपेक्षित खर्च निर्माण होतील. भविष्यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करणार आहात. महाभारतात भीष्म पितामह यांनी सांगितलं होतं की शक्ती म्हणजे केवळ युद्ध नाही, तर स्वतःवर विजय मिळवणं होय. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमची ही शक्ती आहे. दुःखात आत्मबळ वाढवण्याची आणि तुमचं मन खऱ्या अर्थाने तुमचं सामर्थ्य आहे. आता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एक प्रश्न. असा एखादा क्षण की जिथे तुम्ही पुन्हा उभा राहिलात, राखेतून पुन्हा उभं राहणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे. त्या क्षणाविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी पुढील व्हिडिओमध्ये काही प्रेरणादायक उत्तरं वाचणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात तीच उद्याच्या सामर्थ्याची बीजं आहेत. हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे. तुमचं शांत सामर्थ्य हेच तुमचं खरं शस्त्र आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं आणि हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात 9, 19 आणि 29 हे दिवस वृश्चिक राशीसाठी शुभ आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 7, 17 आणि 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने लग्नेश, भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार काही उपाय तुम्हाला सांगणार आहे, जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी तुम्हाला फायदेशीर ठरतील. त्यानुसार वृश्चिक राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुमचे राशी स्वामी मंगळदेव आहेत.
अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी मंगळ व श्री गणेश यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा म्हणून मी तुम्हाला आता काही उपाय सांगणार आहे. त्यामुळे उपासना म्हणून तुम्ही गणपती अथर्वशीर्ष पठण करायला हवं. व्रत म्हणून संकष्टी चतुर्थीचं व्रत करा. संकटाच्या क्षणी श्री गणेशाचं ध्यान करा. मी समर्थ आहे हे स्मरणात ठेवा. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कॅट आय ब्रेसलेट हे अत्यंत उपयुक्त राहील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मागवू शकता. या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा. अशा पद्धतीने डिसेंबर 2025 हा महिना वृश्चिक जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीविषयी आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.